सो वेलकम स्टुडंट्स, आपण स्टार्ट केलेला आहे आपला टॉपिक DNA रेप्लिकेशन. ठीक आहे. आणि या DNA रेप्लिकेशनशी रिलेटेड काही बेसिक कन्सेप्ट आपण या आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टडी केलेले आहेत. ओके. DNA रेप्लिकेशन काय आहे, DNA रेप्लिकेशन कशासाठी होत आहे, द ॲक्च्युअल नीड ऑफ DNA रेप्लिकेशन, द टाईम व्हेन DNA रेप्लिकेशन टेक्स प्लेस, DNA रेप्लिकेशनची गरज काय आहे, DNA रेप्लिकेशन नेमकं कोण्या वेळेस होत आहे एका सेलमध्ये, हे कन्सेप्ट आपण याआधी पाहिलेले आहेत. आता इथे आपल्याला स्टडी करायची आहे द प्रोसेस ऑफ DNA रेप्लिकेशन, ॲक्च्युअल प्रोसेस बाय विच अ सिंगल DNA मॉलिक्यूल गेट रेप्लिकेट टू प्रोड्यूस इट्स एक्झॅक्ट कॉपी. ही प्रोसेस ज्यामध्ये एक पर्टिक्युलर DNA मॉलिक्यूल सेलच्या आतमध्ये प्रेझेंट असलेला ज्या प्रोसेसनी रेप्लिकेट होत आहे आणि स्वतःची एक एक्झॅक्ट कॉपी तयार करत आहे, ही फंडामेंटल प्रोसेस आता इथे आपण स्टडी करणार आहे. आणि धिस फंडामेंटल प्रोसेस इज डिवायडेड इंटू डिफरंट स्टेजेस और डिफरंट स्टेप्स. यामध्ये वेगवेगळ्या स्टेजेस आहेत, वेगवेगळ्या स्टेप्स आहेत, जे इथे आपण वन बाय वन स्टडी करणार आहे. ठीक आहे. पण बिफोर डायरेक्टली स्टार्टिंग विथ द स्टेजेस आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट आणखीन याचे पाहायचे आहे. त्यामध्ये सर्वात पहिला द प्रोसेस दॅट ऑकर्स ॲट स्पेसिफिक साईट. हे जे रेप्लिकेशन आहे, द प्रोसेस ऑफ रेप्लिकेशन इज अ मॉलिक्युलर प्रोसेस. कोण्या टाईपची प्रोसेस आहे, मॉलिक्युलर प्रोसेस आहे. आणि ही प्रत्येक प्रोसेस जे काही सेलमध्ये ऑकर होत आहे, ईच अँड एव्हरी टाईप ऑफ प्रोसेस टेक्स प्लेस ॲट इट्स डेफिनेट साईट. मग ते फोटोसिंथेसिस असेल, रेस्पिरेशन असेल, किंवा मग अजून एखाद्या टाईपची प्रोसेस असेल, ईच अँड एव्हरी प्रोसेस टेक्स प्लेस ॲट देअर ओन स्पेसिफिक साईट. मग इथे DNA रेप्लिकेशनसाठी जी रिक्वायर्ड साईट आहे, the site at which DNA replication occur, it is nucleoplasm of a cell. Cellचा न्यूक्लिओप्लाझम. नाव इन केस ऑफ अ सेल, न्यूक्लिओप्लाझम जर आपण म्हणत आहे तर नॅचरली धिस न्यूक्लिओप्लाझम विल बी प्रेझेंट इनसाइड न्यूक्लियस. हा न्यूक्लिओप्लाझम कुठे प्रेझेंट असेल, न्यूक्लियसच्या आतमध्ये प्रेझेंट असेल. आणि जर आपण इथे न्यूक्लियस म्हणत आहे, सो धिस प्रोसेस विल ऑकर इनसाइड यूकॅरियोटिक सेल. कारण न्यूक्लियस हा फक्त यूकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट असतो, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये नाही. सो इन केस ऑफ यूकॅरियोटिक सेल, द साईट ऑफ DNA रेप्लिकेशन इज द न्यूक्लिओप्लाझम प्रेझेंट इनसाइड द न्यूक्लियस. आणि याच वेळेस जर आपण प्रोकॅरियोट पाहत आहे, कारण दुसऱ्या टाईपचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोकॅरियोटिक आहे, सिंगल सेल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा DNA प्रेझेंट असतो. आणि तिथे सुद्धा DNA हा रेप्लिकेट केला जातो, बिकॉज प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम ऑल्सो शोज अ सेल डिव्हिजन. मग ते बॅक्टेरियाचे सेल आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा सेल डिव्हिजन होते, तिथे सुद्धा DNA रेप्लिकेशनची प्रोसेस ही ऑकर होते. त्या केसमध्ये जे आहे, दॅट एंटायर प्रोसेस विल टेक्स प्लेस इनसाइड सायटोप्लाझम ऑफ अ सेल. कुठे होणार ही प्रोसेस, सायटोप्लाझममध्ये. कारण इथे न्यूक्लियस प्रेझेंट नसून प्रेझेंट असतो तो न्यूक्लियोटाइड. इन्स्टेड ऑफ न्यूक्लियस, प्रोकॅरियोटिक सेल्स कंटेन nucleotide. So here we have two different type of organism, and depending upon the type of organism, site of DNA replication changes. कोणत्या टाईपचा ऑर्गॅनिझम आहे, यूकॅरियोटिक आहे किंवा तो प्रोकॅरियोटिक आहे, त्यानुसार डिपेंडिंग ऑन दिस फॅक्टर द ॲक्च्युअल साईट ऑफ रेप्लिकेशन गेट चेंज. इन केस ऑफ यूकॅरियोटिक टेक्स प्लेस इनसाइड न्यूक्लियस प्रेझेंट विदिन अ सेल. And in case of prokaryote takes place inside a cytoplasm where nucleus is absent. जिथे न्यूक्लियस काय असतो, हा पूर्णपणे absent असतो. ठीक आहे. हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आपल्याला ही प्रोसेस स्टार्ट होण्याच्या आधी कन्सिडर करायचं आहे. ठीक आहे. नाउ वी हॅव सर्टन रिक्वायरमेंट्स फॉर धिस प्रोसेस. जर ही मॉलिक्युलर प्रोसेस ऑकर होत आहे तर यासाठी काहीतरी रिक्वायरमेंट असेल, जसं आपण फोटोसिंथेसिस किंवा रेस्पिरेशनमध्ये पाहिलेलं आहे.
प्रत्येक प्रोसेससाठी रॉ मटेरियल किंवा रिक्वायरमेंट असतात. सो इन केस ऑफ DNA रेप्लिकेशन द रिक्वायरमेंट्स आर डीऑक्सिरायबोज न्यूक्लियोटाइड्स. सर्वात पहिली रिक्वायरमेंट काय असेल? डीऑक्सिरायबोज न्यूक्लियोटाइड्स. आणि हे जे डीऑक्सिरायबोज न्यूक्लियोटाइड्स आहे, 4 न्यूक्लियोटाइड DATP, DGTP, DCTP and DTTP. That is deoxyribose adenine triphosphate, deoxyribose guanine triphosphate, deoxyribose cytidine triphosphate, deoxyribose thymidine ट्रायफॉस्फेट. कलेक्टिव्हली आपण काय म्हणणार ना? डीऑक्सिरायबोज न्यूक्लियोटाइड ट्रायफॉस्फेट. ही सर्वात आधी रिक्वायरमेंट, पहिली रिक्वायरमेंट असेल. बिकॉज व्हॉट इज ॲक्च्युअल अ DNA इज, DNA हा नेमका काय आहे? तर DNA इज अ पॉलिमर. काय आहे हा DNA? इट इज अ पॉलिमर मेड अप ऑफ न्यूक्लियोटाइड्स. कशापासून तयार होतो? न्यूक्लियोटाइड्स पासून तयार होतो. अ सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड विच आर लिंक्ड विथ अ स्पेसिफिक बॉन्ड, फॉस्फोडायस्टर बॉन्ड, ज्याने हे न्यूक्लियोटाइड एकमेकांना लिंक होतात एका सिक्वेन्समध्ये. सो इट इज अ पॉलिमर ऑफ न्यूक्लियोटाइड. आणि जर नवीन DNA तयार होत आहे तर नवीन DNA सुद्धा न्यूक्लियोटाइड पासूनच तयार होईल. सो द प्रायमरी रिक्वायरमेंट, नवीन DNA मॉलिक्यूल तयार करण्यासाठी तो मॉलिक्यूल ज्या कंपोनंट पासून तयार होतो, दॅट आर दीज न्यूक्लियोटाइड्स आर नथिंग बट द मोनोमर्स. हे न्यूक्लियोटाइड्स म्हणजे काय आहे? तिथे मोनोमर्स आहे. द मोनोमर विच मेक अ पॉलिमर. ज्या मोनोमर पासून हा पॉलिमर तयार होत आहे. मग जर पॉलिमर नवीन तयार करायचा आहे, एंटायर DNA नवीन तयार होत आहे, याचा अर्थ तो पॉलिमर आहे. मग पॉलिमर जर तयार होत आहे तर त्यासाठी रिक्वायरमेंट काय घ्यायची असेल? सर्वात आधी मोनोमरची. सो द फर्स्ट रिक्वायरमेंट इज द फ्री डीऑक्सिरायबोन्यूक्लियोटाइड ट्रायफॉस्फेट. कसे असायला पाहिजे? हे फ्री असायला पाहिजे, सेपरेट, इंडिव्हिज्युअली प्रेझेंट असायला पाहिजे. अँड ऑल दीज डीऑक्सिरायबोज न्यूक्लियोटाइड ट्रायफॉस्फेट कलेक्टिव्हली याला म्हणतो आपण DNTP, डीऑक्सिरायबोज न्यूक्लियोटाइड ट्रायफॉस्फेट. आणि किती टाईपचे आहेत DNTP? देर आर 4 डिफरंट टाइप ऑफ DNTP. That is deoxyribose adenine triphosphate, deoxyribose guanine triphosphate, deoxyribose cytidine triphosphate and deoxyribose thymidine triphosphate. आणि कलेक्टिव्हली हे सर्व न्यूक्लियोटाइड्सचा DNTP पूल म्हणणार आपण याला. अ पूल दॅट इज फ्रीली प्रेझेंट, सेपरेटली इंडिव्हिज्युअल एक न्यूक्लियोटाइड प्रेझेंट असणार आणि त्यांच्यापासून जो तयार होणार त्याला म्हणणार आपण अ पूल ऑफ फ्री डीऑक्सिरायबोज न्यूक्लियोटाइड ट्रायफॉस्फेट. ठीक आहे, हा तिथे प्रेझेंट असावा लागणार सेलमध्ये, तेव्हाच त्यामधून नवीन DNAचा पॉलिमर तयार होईल. सो इन केस ऑफ यूकॅरियोटिक सेल इट इज प्रेझेंट इन न्यूक्लियोप्लाझम. इन केस ऑफ प्रोकॅरियोटिक सेल इट इज प्रेझेंट इन सायटोप्लाझम. हे पाहणार आपण हे तयार कसे होतात. ठीक आहे. अँड नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज, यानंतरची जी नेक्स्ट इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट आहे, सेकंड नेक्स्ट इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट, पहिली झाली आपली DNTP. सेकंड, प्रेझेन्स ऑफ वेरियस एन्झाइम्स. Because all the cellular process are driven by enzymatic activity. सेलमध्ये ऑकर होणारी कोणतीही प्रोसेस असेल, एनी टाइप ऑफ प्रोसेस दॅट टेक्स प्लेस इनसाइड अ सेल इज ऑलवेज ड्रिव्हन बाय एन्झाइम्स. ड्रिव्हन बाय एन्झाइम्स म्हणजे विदाउट अ हेल्प ऑफ एन्झाइम, ती प्रत्येक प्रोसेस कॅरी आउट होण्यासाठी एन्झाइमची गरज ही लागणारच. विदाउट एन्झाईम ती प्रोसेस ऑकर होणार नाही. आपण फोटोसिंथेसिसच्या युनिटमध्ये लर्न केलेलं आहे, आपण रेस्पिरेशनच्या युनिटमध्ये लर्न केलेलं आहे. वेगवेगळ्या टाईपचे एन्झाईम आहेत जे वेगवेगळ्या बायोकेमिकल रिॲक्शन कॅरी आउट करतात. इथे सुद्धा
नाउ इट इज नॉट अ फिजियोलॉजिकल टाइप ऑफ प्रोसेस, हे फिजियोलॉजिकल प्रोसेस नाही आहे. डीएनए रेप्लिकेशन इज अ मॉलिक्युलर प्रोसेस. ठीक आहे, काय आहे डीएनए रेप्लिकेशन? मॉलिक्युलर प्रोसेस आहे. अँड धिस मॉलिक्युलर प्रोसेस इज ऑल्सो डिपेंड ऑन एन्झाईम्स. एन्झाईम्सवर डिपेंड आहे. या एन्झाईम्सची जी ॲक्टिव्हिटी आहे ज्याला म्हटलं जाते एन्झायमॅटिक ॲक्टिव्हिटी, इट इज ऑल्सो डिपेंड ऑन द एन्झायमॅटिक ॲक्टिव्हिटी ऑफ व्हेरियस एन्झाईम्स. मग इथे वेगवेगळ्या टाईपचे एन्झाईम्स आहेत. आपल्याला हे वेगवेगळे एन्झाईम्स कोणते आहेत? द फर्स्ट एन्झाईम इज endonuclease. The first enzyme, it is endonuclease. Second enzyme helicase. दूसरा एन्झाईम काय असणार इथे? हेलिकेज. तिसरा एन्झाईम SSBP, सिंगल स्ट्रँडेड बाइंडिंग प्रोटीन. काय म्हटलेलं आहे त्या तिसऱ्या एन्झाईमला आपण? SSBP. फोर्थ एन्झाईम DNA पॉलिमरेज. सर्वात महत्त्वाचा एन्झाईम, द मोस्ट इम्पॉर्टंट एन्झाईम, जो डीएनएचा नवीन मॉलिक्यूल तयार करणार, DNA पॉलिमरेज. यानंतर लागतो तो RNA पॉलिमरेज. काय झाला हा नेक्स्ट एन्झाईम आपला? RNA पॉलिमरेज. यासोबत टोपो आयसोमरेज. त्यानंतर लागणारा आपला एन्झाईम कोणता आहे? टोपो आयसोमरेज. अशा वेगवेगळ्या टाईपचे एन्झाईम्स, जे एन्झाईम्स ही कंप्लीट डीएनए रेप्लिकेशनची प्रोसेस कॅरी आउट करतात. ओके, सो फॉर द प्रोसेस ऑफ डीएनए रेप्लिकेशन देअर आर टू इम्पॉर्टंट बेसिक कन्सेप्ट्स बिफोर स्टार्टिंग द प्रोसेस इन व्हेरियस स्टेजेस. वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये स्टेप बाय स्टेप होणाऱ्या प्रोसेसला जर आपल्याला स्टडी करायचा आहे तर त्यातला सर्वात पहिला फॅक्टर काय येणार आपला? द साईट ऑफ डीएनए रेप्लिकेशन. अँड द सेकंड फॅक्टर इज रिक्वायरमेंट ऑफ डीएनए रेप्लिकेशन, ज्यामध्ये या दोन फंडामेंटल रिक्वायरमेंट ज्यामधून डीएनए तयार केला जातो, ज्याचा यूज करून डीएनए तयार केला जातो, असे डिऑक्सीरायबोज न्यूक्लियोटाइड ट्रायफॉस्फेट, आणि ज्यांच्या हेल्पने ही एंटायर प्रोसेस कॅरी आउट होते. वेगवेगळ्या टाईपचे एन्झाईम्स टू कॅरी आउट अ मॉलिक्युलर प्रोसेस. ठीक आहे, कळालं आहे नेमकं दोन काय आहे? सर्वात आधी साईट ऑफ रेप्लिकेशन, त्यानंतर बेसिक रिक्वायरमेंट्स ऑफ डीएनए रेप्लिकेशन. ओके, मग आता आपण इनिशियली याचे सुरुवातीच्या स्टेजेस पाहू. काय आहे इनिशियल स्टेजेस ऑफ डीएनए रेप्लिकेशन? सो द फर्स्ट स्टेज इन डीएनए रेप्लिकेशन इज कॉल्ड ॲज ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लियोटाइड्स. पहिल्या स्टेजला काय म्हणायचं आहे? ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लियोटाइड्स. बिफोर द ॲक्च्युअल प्रोसेस इनिशिएट, रेप्लिकेशनची ॲक्च्युअल प्रोसेस इनिशिएट होण्याआधी त्या सेलमध्ये, मग तो प्रोकॅरिओटिक सेल असेल तर विदिन द सायटोप्लाझम, आणि युकॅरिओटिक सेल असेल तर विदिन न्यूक्लिओप्लाझम, जे काही न्यूक्लियोटाइड्स आहेत हे न्यूक्लियोटाइड्स ॲक्टिवेट केले जातात. आता हे ॲक्टिवेट कसे होतात? आपल्याकडे टोटल न्यूक्लियोटाइड्स किती टाईपचे आहेत? वी हॅव 4 डिफरंट टाईप ऑफ न्यूक्लियोटाइड्स. आणि हे जे वेगवेगळ्या टाईपचे न्यूक्लियोटाइड्स आहेत हे आधीपासून सेलमध्ये प्रेझेंट नसतात. ऑल द न्यूक्लियोटाइड्स आर इनिशियली प्रेझेंट इन देअर मोनोफॉस्फेट फॉर्म. प्रत्येक न्यूक्लियोटाइड हा कोणत्या फॉर्ममध्ये असतो? मोनोफॉस्फेट. ठीक आहे. From this monophosphate form, the nucleotides are converted into triphosphate form. याला म्हटलं जाते ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लियोटाइड. ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लियोटाइड म्हणजे काय आहे? ऑल द न्यूक्लियोटाइड्स विच आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम और न्यूक्लियोप्लाझम, कलेक्टिवली वी कॉल्ड इट ॲज pool of nucleotides.
काय म्हणतो आपण त्याला, पूल ऑफ न्यूक्लियोटाइड्स कंटेनिंग 4 डिफरंट टाईप ऑफ नायट्रोजन बेसेस, ज्यामध्ये 4 वेगवेगळ्या टाईपचे नायट्रोजन बेसेस प्रेझेंट असतात या न्यूक्लियोटाइड्समध्ये. मग हे जे पूल ऑफ न्यूक्लियोटाइड आहे, इनिशियली म्हणजे रेप्लिकेशन सुरू होण्याआधी, बिफोर द रेप्लिकेशन, प्रेझेंट इन देअर मोनोफॉस्फेट फॉर्म. कोणत्या फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे, त्यांच्या मोनोफॉस्फेट फॉर्ममध्ये. इट मीन्स डिऑक्सिरायबोज, न्यूक्लियोसाइड, मोनोफॉस्फेट. सो हिअर जे काही प्रेझेंट आहे कोण्या फॉर्ममध्ये, डिऑक्सिरायबोज, न्यूक्लियोसाइड, मोनोफॉस्फेटच्या फॉर्ममध्ये. मग हे कोणते आहे डिऑक्सिरायबोजचे मोनोफॉस्फेट वेगवेगळे. पहिला आहे तो आपला डिऑक्सिरायबोज ॲडेनोसिन मोनोफॉस्फेट. डिऑक्सिरायबो ॲडेनोसिन मोनोफॉस्फेट. हा झाला पहिला. ठीक आहे. सेकंड वन डिऑक्सिरायबोज गॉनोसिन मोनोफॉस्फेट. सो इट विल बी डिऑक्सिरायबो नाउ गॉनोसिन. हा गॉनोसिन मोनोफॉस्फेट आहे. थर्ड वन डिऑक्सिरायबोज सिटिडाइन मोनोफॉस्फेट. पुन्हा कोणता, सिटिडाइन, नायट्रोजन बेस, अगेन मोनोफॉस्फेट. अँड फोर्थ वन इज डिऑक्सिरायबोज थायमिडाइन मोनोफॉस्फेट. सो डिऑक्सिरायबोज थायमिडाइन. नेक्स्ट मोनोफॉस्फेट. मग जे काही न्यूक्लियोटाइड पूल आहे, धिस न्यूक्लियोटाइड पूल इज प्रेझेंट इन देअर मोनोफॉस्फेट. दॅट इज दे कंटेन ओनली 1 फॉस्फेट ग्रुप. काय असतो यांच्यामध्ये, फक्त एक फॉस्फेट ग्रुप असतो. ठीक आहे. आता हा जो मोनोफॉस्फेट आहे, या मोनोफॉस्फेटला कन्वर्ट कशामध्ये व्हायचं आहे, ट्रायफॉस्फेट. कन्वर्जन ऑफ मोनोफॉस्फेट इनटू ट्रायफॉस्फेट, या प्रोसेसला म्हटलं जाते प्रोसेस ऑफ फॉस्फोरायलेशन. ॲडिशन ऑफ फॉस्फेट ग्रुप. आता या बेसिक रिॲक्शन फॉस्फोरायलेशन वगैरे आपण रेस्पिरेशनच्या युनिटमध्ये आणि फोटोसिंथेसिसच्या युनिटमध्ये चांगल्या प्रकारे पाहिलेले आहेत. सो बाय द प्रोसेस ऑफ फॉस्फोरायलेशन न्यूक्लियोटाइड मोनोफॉस्फेट, कलेक्टिव्हली जर म्हटलं याला आपण, तर इट विल बी डिऑक्सिरायबोज न्यूक्लियोटाइड मोनोफॉस्फेट. आणि या न्यूक्लियोटाइडच्या जागी मग आपल्याकडे हे 4 वेगवेगळे न्यूक्लियोटाइड आहेत, ज्यामध्ये सर्वांना फक्त एक सिंगल फॉस्फेट ग्रुप अटॅच आहे. ॲट द टाइम ऑफ रेप्लिकेशन वेळेस, ज्यावेळेस तो सेल डिवाइड होत आहे सिंथेटिक फेजमध्ये, एस फेजमध्ये, धिस न्यूक्लियोटाइड मोनोफॉस्फेट बाय द ॲडिशन ऑफ फॉस्फेट ग्रुप, दॅट इज ATP. फॉस्फेट येणार कुठून, ATP मधून येणार. ठीक आहे. ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट जो मॉलिक्यूल आहे, एनर्जी मॉलिक्यूल आहे, या एनर्जी मॉलिक्यूलमधून 2 फॉस्फेट ग्रुप ऑप्टेन केल्या जातील. अँड धिस पर्टिक्युलर डिऑक्सी न्यूक्लियोटाइड मोनोफॉस्फेट इज कन्वर्टेड इंटू डिऑक्सी न्यूक्लियोटाइड ट्रायफॉस्फेट. कशामध्ये कन्वर्ट होत आहे, ट्रायफॉस्फेट. फरक काय आहे, आधी तो मोनोफॉस्फेटच्या फॉर्ममध्ये आहे, म्हणजे त्याला फक्त एकच फॉस्फेट ग्रुप अटॅच आहे. आता तो ट्रायफॉस्फेट आहे, म्हणजे त्याला 2 ॲडिशनल फॉस्फेट ग्रुप अटॅच झालेले आहेत. आणि जेव्हा फॉस्फेट ग्रुप ॲड केले जातात, यामध्ये 2 फॉस्फेट ग्रुप ॲड केलेले आहे, त्यामुळे याला म्हटलेलं आहे आपण फॉस्फोरायलेशन, ॲडिशन ऑफ फॉस्फेट ग्रुप. एनी टाईप ऑफ बायोकेमिकल प्रोसेस. आता ही सुद्धा एक टाईपची बायोकेमिकल रिॲक्शन आहे, जिथे फॉस्फेट ग्रुप ॲड केल्या जात आहे.
म्हणजे इथे सुद्धा एन्झाईम असेल. सो एन्झाईम इज फॉस्फोरायलेज एन्झाईम. कोणता एन्झाईम असेल इथे? द टाइप ऑफ एन्झाईम प्रेझेंट इज phosphorylase enzyme. So with the help of phosphorylase enzyme, in the first stage of DNA replication, nucleotides are activated. आधीपासून प्रेझेंट असणारे न्यूक्लिओटाइड यांचं ॲक्टिवेशन केलं जात आहे. अँड ऑल द न्यूक्लिओटाइड्स प्रेझेंट, the 4 different type of nucleotides which are present in their monophosphate form are activated by the enzyme phosphorylase, where phosphate group are obtained from ATP and nucleotide monophosphate get converted into nucleotide triphosphate. जिथे न्यूक्लिओटाइड मोनोफॉस्फेटला न्यूक्लिओटाइड ट्रायफॉस्फेटमध्ये कन्वर्ट केले जाते आणि अशा ट्रायफॉस्फेटच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असणारे जे न्यूक्लिओटाइड आहे, द न्यूक्लिओटाइड्स विच आर प्रेझेंट इन ट्रायफॉस्फेट फॉर्म आर नाउ कॉल्ड ॲज ॲक्टिवेटेड न्यूक्लिओटाइड. मग समजा हे डीऑक्सी अडेनोसिन मोनोफॉस्फेट आहे, यामध्ये ATP ॲड होणार प्लस ATP विथ द हेल्प ऑफ एन्झाईम फॉस्फोरायलेज. याचं कन्वर्जन कशामध्ये होणार? डीऑक्सी रायबो अडेनाइन ट्रायफॉस्फेट ATP. इथे सुद्धा ATP ॲड होणार गॉनिन मध्ये. सो इट विल फॉर्म डीऑक्सी गॉनाइन ट्रायफॉस्फेट. इथेही ATP ॲड होणार. हा जो थर्ड न्यूक्लिओटाइड आहे, it will form deoxy cytosine triphosphate. And lastly we have formation of deoxy thymidine ट्रायफॉस्फेट. आणि कलेक्टिवली आता हा जो ग्रुप तयार होता आहे न्यूक्लिओटाइडचा within the nucleoplasm or cytoplasm of a cell, depending upon the type of organism, this particular group of nucleotides याला म्हटल्या जातात activated nucleotide. काय म्हटलं त्याला? activated nucleotide. So during the first stage of DNA replication, the nucleotides which are present in their monophosphate form get converted into their triphosphate form with the help of enzyme phosphorylation by the process of phosphorylation. जो enzyme आहे phosphorylase, this particular phosphorylase enzyme carry out addition of 2 phosphate group. 2 phosphate group चे addition करणार आणि हे 2 phosphate group येणार कुठून? ATP च्या molecule मधून. So this particular process is the first stage of DNA replication called as activation of nucleotide, where all the 4 different type of nucleotides present in nucleotide pool यांच्यापासून जो तयार होत आहे हा मोनोफॉस्फेटच्या फॉर्ममध्ये असतो. न्यूक्लिओटाइड पूल सेलमध्ये कधीही ट्रायफॉस्फेटच्या फॉर्ममध्ये नसतो. ठीक आहे, रिमेंबर धिस कन्सेप्ट, हे इम्पॉर्टंट पार्ट आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम की नीट किंवा CET मध्ये. दॅट न्यूक्लिओटाइड पूल जो आपण म्हणत आहे, धिस न्यूक्लिओटाइड पूल इज ऑलवेज प्रेझेंट इन देअर मोनोफॉस्फेट form, and only at the time of DNA replication this nucleotide pool get activated with the help of ATP to form triphosphate. ठीक आहे, त्याशिवाय हे कधीही ट्रायफॉस्फेटच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट राहणार नाही. जेवढे काही आपले बेसिक 4 वेगवेगळ्या टाईपचे न्यूक्लिओटाइड्स आहेत. ठीक आहे, कळालं आहे ॲक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लिओटाइड काय आहे? ही झाली पहिली स्टेज आपली DNA रेप्लिकेशनची. ओके, आता यानंतर बघू आपण सेकंड स्टेज ऑफ DNA रेप्लिकेशन. नाउ द सेकंड पॉइंट ऑफ DNA रेप्लिकेशन इज ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. याला म्हटलं जाते ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. किंवा
It is also called as initiation site. Origin of replication or initiation साइट. ही जी कंप्लीट प्रोसेस आहे रेप्लिकेशनची, ही प्रोसेस एका पर्टिक्युलर पॉइंटला स्टार्ट होते. ठीक आहे. द स्पेसिफिक पॉइंट और रिजन, कारण हा जो एंटायर डीएनए मॉलिक्यूल आहे हा डबल स्ट्रँडेड डीएनए मॉलिक्यूल आहे. ठीक आहे. आणि ह्या डबल स्ट्रँडेड डीएनए मॉलिक्यूलमध्ये डीएनए रेप्लिकेशनची प्रोसेस सुरू कुठे होणार, कोण्या रिजनमध्ये सुरू होणार. द ॲक्च्युअल साईट वेअर डीएनए रेप्लिकेशन प्रोसेस बिगिन्स ऑर इनिशिएट, त्या स्पेसिफिक साईटला किंवा रिजनला म्हटलं जाते रेप्लिकेशन ओरिजिन किंवा इनिशिएशन पॉइंट और इनिशिएशन साईट. आपण जनरली याच टाईपमध्ये हा डीएनएचा मॉलिक्यूल पाहतो, एंटायर. ओके. हॅविंग 2 डिफरंट टाईप ऑफ रिजन, 5 प्राइम, त्यानंतर येणारा 3 प्राइम, 5 प्राइम, 3 प्राइम. मग ह्या एंटायर डीएनए मॉलिक्यूलमध्ये रेप्लिकेशन सुरू कुठे होणार. ठीक आहे. रेप्लिकेशन कुठेही सुरू होत नाही. फॉर द इनिशिएशन प्रोसेस स्टार्ट होण्यासाठी ह्या डीएनए मॉलिक्यूलमध्ये कुठेतरी एक स्पेसिफिक रिजन प्रेझेंट असतो. अँड धिस स्पेसिफिक रिजन इज कॉल्ड ॲज ओरिजिन किंवा इनिशिएशन साईट. काय म्हटलं जातं याला, ओरिजिन. ओरिजिन साईट किंवा इनिशिएशन साईट जनरली डिनोटेड बाय सिम्बॉल ओ. काय म्हटलं जातं याला, ओ या सिम्बॉलने डिनोट केले जाते. सो हिअर वी हॅव दिस पर्टिक्युलर ओरिजिन साईट, की इथून ही डीएनए रेप्लिकेशनची प्रोसेस स्टार्ट होणार, कुठेही स्टार्ट होणार नाही. ओके. मग तो प्रोकॅरियोटिक डीएनए असेल किंवा युकॅरियोटिक डीएनए असेल, इन ऑल टाइप ऑफ सेल रेप्लिकेशन इज ऑलवेज बिगिन्स ॲट अ स्पेसिफिक साईट. ही साईट ही स्पेसिफिक आहे. हा रिजन, साईट म्हणजे रिजन, या डीएनए वरचा एक शॉर्ट रिजन, याला सेगमेंटही म्हणू शकतो आपण. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ सेगमेंट ऑफ डीएनए और द रिजन ऑफ डीएनए. आणि हा ओरिजिन साईट, ओरिजिनचा जो सेगमेंट आहे, ओरिजिनचा जो रिजन आहे, हा स्पेसिफिक असतो. ठीक आहे. नाउ धिस पर्टिक्युलर रिजन, अ स्पेसिफिक साईट, या साईटला प्रेझेंट असतात वेगळ्या टाईपचे सिक्वेन्स, ज्याला म्हटलं जाते ऑटोनॉमिक रेप्लिकेशन सिक्वेन्स. इट इज कॉल्ड ॲज ऑटोनॉमिक रेप्लिकेटिंग सिक्वेन्स. ऑटोनॉमिक रेप्लिकेटिंग सिक्वेन्स, जेव्हा जेव्हा हा सिक्वेन्स हा शब्द येणार, इट इज ऑलवेज रिलेटेड विथ द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाइड्स. प्रत्येक वेळेस हा सिक्वेन्स म्हणजे काय असतो, सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाइड. मग हा एक असा रिजन आहे, जर याला आपण इलॅबोरेट फॉर्ममध्ये पाहिलं, हा एवढा सेगमेंट जर पाहिला, डबल स्ट्रँडेड सेगमेंट, तर हा एक असा रिजन आहे डीएनएचा जिथे प्रेझेंट असलेल्या न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स हा स्पेसिफिक असणार. फॉर एक्झाम्पल या टाईपमध्ये असा कोणताही सिक्वेन्स इथे प्रेझेंट असू शकतो न्यूक्लिओटाइडचा. ओके. सो धिस पर्टिक्युलर सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाइड, हा डीएनएचा जो हा पर्टिक्युलर सिक्वेन्स इथे प्रेझेंट आहे, व्हेअर दीज न्यूक्लिओटाइड्स आर अटॅच्ड विथ ईच अदर बाय मीन्स ऑफ हायड्रोजन बॉन्ड, जिथे हे न्यूक्लिओटाइड एकमेकांसोबत हायड्रोजन बॉन्डने अटॅच असतात. ठीक आहे. मग धिस पर्टिक्युलर सिक्वेन्स, या सिक्वेन्सला म्हटलं जाते ऑटोनॉमिक रेप्लिकेटिंग सिक्वेन्स, विच आर प्रेझेंट at this origin site of replication. आलं लक्षात. मग इथे मग या साईट
किती प्रेझेंट असतात DNA मॉलिक्यूलवर डिपेंड आहे. युकॅरियोटिक DNA मॉलिक्यूल इज लार्जर दॅन द प्रोकॅरियोटिक DNA मॉलिक्यूल. जो प्रोकॅरियोटिक DNA मॉलिक्यूल आहे त्याची साईज कमी आहे, त्यामध्ये प्रेझेंट असलेल्या न्यूक्लिओटाइडचा नंबर कमी आहे, त्या DNA मॉलिक्यूलची लेंथ कमी आहे. हेच जर आपण युकॅरियोटिक सेल बघितला तर in case of eukaryotic cell the length of a single DNA molecule or the size of single DNA molecule is much more greater and larger than that of prokaryotic DNA molecule. त्यामुळे in case of prokaryote this origin site is always a single site. प्रोकॅरियोटिक DNA मॉलिक्यूलमध्ये ओरिजिनची साईट ही नेहमी एकच प्रेझेंट असते. मग तो कोणाही टाईपचा प्रोकॅरियोटिक सेल असू द्या, इट विल कंटेन ओनली अ सिंगल ओरिजिन साईट ऑर अ सिंगल इनिशिएशन साईट कंटेनिंग स्पेसिफिक ऑटोनॉमिक रेप्लिकेटिंग सिक्वेन्स. पण हे जर आपण युकॅरियोटिक DNA मॉलिक्यूल पाहत आहे तर इन केस ऑफ eukaryotic DNA molecule as it is larger it contains multiple replicating sites. तिथे दोन किंवा दोनपेक्षा जास्त या रेप्लिकेशनच्या स्पेसिफिक इनिशिएशन साईट किंवा हा ओ रिजन स्पेसिफिक रिजन हा प्रेझेंट असतो एका DNAच्या मॉलिक्यूलमध्ये. जर आपण हा प्रोकॅरियोटिक DNA कन्सिडर केला तर तिथे फक्त एकच वेळेस हा रिजन प्रेझेंट आहे. जर आपण हा युकॅरियोटिक DNA कन्सिडर केला तर कदाचित एकापेक्षा जास्त रिजनमध्ये एकापेक्षा जास्त साईटला हा ओरिजिन रिजन किंवा इनिशिएशन साईट ही प्रेझेंट असेल. ठीक आहे. अँड या ज्या साईट आहेत या साईटमुळे हा DNA मॉलिक्यूल रेप्लिकेट होतो. सो द रिजन ऑफ DNA मॉलिक्यूल विच अंडरगोज रेप्लिकेशन, या DNA मॉलिक्यूलचा जो रिजन रेप्लिकेशन होत आहे, ज्या रिजनमध्ये हे रेप्लिकेशन होत आहे त्याला म्हटलं जाते रेप्लिकॉन. काय म्हटलं जाईल याला? रेप्लिकॉन. आता ही टर्म आपण या आधी पाहिलेली आहे रिलेटेड विथ द टर्म ऑफ जीन, म्युटॉन, रेकॉन अँड रेप्लिकॉन. ठीक आहे. म्युटॉन युनिट ऑफ म्युटेशन, रेकॉन unit of recombination and replicon it is unit of replication. हे DNA चा एक युनिट आहे की this particular site is called as unit of replication. या साईटला युनिट ऑफ रेप्लिकेशन म्हणतात. जो DNA इथे रेप्लिकेट होत आहे ॲट द टाइम ऑफ सेल डिव्हिजन काय म्हटलं जाईल याला? रेप्लिकॉन म्हटलं जाईल. ओके. तर मग इथे आपण दोन वेगवेगळे फॅक्ट पाहिलेले आहेत. सर्वात आधी ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लिओटाइड आणि त्यानंतर आपण पाहिलं ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन ऑर इनिशिएशन साईट. ठीक आहे. या नंतरच्या पार्टमध्ये आपल्याला ही प्रोसेस स्टार्ट करायची आहे. या पहिल्या दोन इनिशियल स्टेजेस झाल्या DNA रेप्लिकेशनमध्ये. यानंतर ही फर्दर प्रोसेस ॲक्च्युअल प्रोसेस कशी स्टार्ट होते हे आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. ठीक आहे.